अकलूज नगर परिषदेची निवडणूक लढवलेल्या अनेक उमेदवारांनी आता देव पाण्यात ठेवले आहेत. अनेकांनी आपल्या विजयासाठी नवस बोलले आहेत. अनेकांच्या चेहऱ्यावरील चिंता साफ दिसत आहे. तर ज्यांना आपल्या विजयाची पूर्ण खात्री आहे, असे उमेदवार शहरातून आत्मविश्वासाने फिरत आहेत. अकलूज नगर परिषद निवडणुकीचा निकाल उद्यावर आला आहे. त्यामुळे शहरामध्ये कोण जिंकणार आणि कोण हारणार या चर्चांना पुन्हा एकदा नव्याने ऊत आला आहे. अकलूज नगर परिषद 2021 साली स्थापन झाल्यापासूनची ही पहिलीच निवडणूक आहे. आजवर येथील कारभार प्रशासकाने पाहिलाय. अकलूज शहराचा पहिला नगरसेवक किंवा नगरसेविका आणि पहिल्या महिला नगराध्यक्षा होण्याचा मान कोणाला मिळेल याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नगराध्यक्षा मोहिते पाटील गटाच्या होतील की रामभाऊ सातपुते गटाच्या होतील, यावर स्वतःला राजकीय जाणकार म्हणून घेणाऱ्यांमध्ये पैजा लागलेले आहेत. बरं, या पैजा अकलूजमध्ये लागले असते तर ठीक होते, पण या पैजा माळशिरस तालुक्याच्या कानाकोपऱ्यात लागले आहेत, हे विशेष. नगराध्यक्षा या पदासाठी सर्वांनाच काळजी लागून राहिली आहे. नगरसेवक कमी निवडून आले तरी चालतील, पण नगराध्यक्षपदाचे पद आपल्याच पार्टीकडे राहिले पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. अकलूज नगर परिषदेची निवडणूक तिरंगी झाली. प्रचाराच्या काळात डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड दिव्यानी रास्ते यांच्यावर कोणतीच टीका झाली नाही. मात्र सातपुते गटाच्या पूजा कोथमिरे यांच्या कुटुंबियावर आणि धैर्यशील मोहिते पाटील गटाच्या उमेदवार रेश्मा अडगळे यांच्यावर आणि त्यांच्या पतीवर जोरदार टीका झाली होती. दोन्ही गटाने आपापल्या प्रचारामध्ये हे आरोप खोडून काढण्याचा जोरदार प्रयत्नही केला होता. प्रचार सभामध्ये नेते मंडळींनी अकलूजकरांची प्रचंड करमणूक केली. कोणावरती किती गुन्हे दाखल आहेत, कोण किती मोठा गुन्हेगार आहे, कोण 2 नंबर धंदेवाल्यांना घेऊन फिरतो, कोणाकडे कोणती गाडी आहे, कोणी कसा नवीन बंगला बांधलाय, कोण कोणाला हप्ते मागतोय, लाव रे तो व्हिडिओ म्हणत एकमेकांची पोलखोल करण्यात आली. आम्ही कोणाची जिरवायला आलो नाही, असे म्हणत म्हणत यांनी एकमेकांची चांगलीच जिरवली. आणि हे सगळे पाहून अकलूजकर सुज्ञ मतदारांबरोबरच माळशिरस तालुक्यातील नागरिकांनी मात्र कपाळावर हात मारून घेतले. कोणाला चांगला आणि कोणाला वाईट म्हणावे हे समजेनासे झाले. सगळ्या नेत्यांचं एवढं सगळं काळं पांढरं बाहेर आल्यानंतर आणि सगळ्यांनी ते पाहिल्यानंतर हे मतदार ज्या नेत्यांच्या उमेदवारांना निवडून देतील ते खरोखरच भाग्यवान म्हणावं लागतील. एक वेळ विकास नाही झाला तरी चालेल, पण यांना आवरा असे म्हणायची वेळ मतदारांवर आली होती. 21 डिसेंबरला अकलूज नगर परिषद निवडणुकीचा निकाल लागेल. मतदारांनी कोणाच्या पदरात विजयाची माप टाकली आहे हे कळेलच. पण अशी इज्जतीचा फालुदा करणारी निवडणूक माळशिरस तालुक्यात यापूर्वी झाली नव्हती, एवढे मात्र खरे.